महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आधी आनंदाचा शिधा योजना बंद झाली, त्यानंतर लाडकी बहीण योजनेतील 92 लाख लाभार्थी वगळण्यात आले आणि आता दिवाळीत मिळणारी मोफत साडी योजना देखील बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. आर्थिक अडचणीचं कारण देत वस्त्रोद्योग विभागानं या संदर्भातील शासन निर्णय जारी केलाय. आता जाणून घेऊया सविस्तर नेमकं काय घडतंय. 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अंत्योदय शिधापत्रधारक महिलांसाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 25 लाख अंत्योदय शिधापत्रधारक कुटुंबातील महिलांना दरवर्षी दिवाळीनिमित्त एक मोफत साडी दिली जात होती. सलग 3 वर्ष या योजनेचा लाभ महिलांना मिळाला. विशेष म्हणजे ही योजना 2028 पर्यंत सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. मात्र आता आर्थिक चणचणीचा दाखला देत ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधीच राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील सुमारे 92 लाख लाभार्थी वगळल्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता मोफत साडी योजना बंद झाल्यामुळे अनेक महिलांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याशिवाय सरकारने आर्थिक भार आणि अर्थसंकल्पीय प्राधान्यक्रमांचे कारण देत शिंदे सरकारच्या काळातील आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, 1 रुपयात पीक विमा, माझी सुंदर शाळा आणि योजना दूत यांसारख्या अनेक योजनांमध्ये बदल केले किंवा त्या बंद केल्याची चर्चा सुरू आहे. या निर्णयावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना निवडणुकीपूर्वी महिलांना विविध योजनांची आश्वासने देण्यात आली, मात्र आता आर्थिक तुटवड्याचं कारण देत एकामागून एक योजना बंद केल्या जात आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी सरकारला सवाल करत राज्याची आर्थिक परिस्थिती एवढीच कठीण होती तर निवडणुकीपूर्वी अशी आश्वासने का देण्यात आली असा प्रश्न उपस्थित केलाय. दरम्यान सरकारकडून या निर्णयामागे आर्थिक भार कमी करणे आणि अर्थसंकल्पीय प्राधान्यक्रम हे प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र विरोधकांनी यावरून सरकारला घेण्यास सुरुवात केली असून हा मुद्दा आगामी राजकारणातही गाजण्याची शक्यता आहे. आता या निर्णयाबद्दल तुमचं मत काय? मोफत साडी योजना बंद करण्याचा निर्णय योग्य आहे का? तुमचं यावतचं मत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.